मी बोलतो तुमच्याशी नंतर. गुड मॉर्निंग नाना. सुजितराव, मी काय म्हणतो, अच्छा मायाशी बोलत होता? मला वाटतं फोनवर बोलत होता. हे म्हणजे ऐका ना. बोला की, कान उघडे तुमचे, बोला. अहो, आज घरात पूजा आहे आणि तुम्ही हे असे. हा, त्याचं काय? सुजित, ही वेळ आहे का उठायची? ताबडतोब आपल्या खोलीत जायचं, आंघोळ करून तयार व्हायचं आणि मगच बाहेर यायचं. चला. नाना, सीतावंशांना फोन केला का? हो, झालंय. सुजित, ऐकलं नाही तुम्ही? कंटाळा हो, कंटाळा. सुजित, तुमची अशी सूर्यावर चूळ भरण्याची वृत्ती काय कामाची हो? ती चूळ आपल्याच तोंडावर उलटेल कधीतरी. असो, आपण कुठं आहोत, वेळ काय, कार्य काय, सगळ्याचं तारतम्य ठेवलं तर बिघडलं कुठं? आज घरात पूजा आहे, गुरुजी येत आहेत, पाहुणे येणार आहेत, त्यांच्या समोर असे कपडे घालून बसणार आहात तुम्ही? आई साहेब, पण आमचं मन निर्मळ आहे की. कोण तर म्हणून गेलं, नाही मन निर्मळ काय करील साबण. असं का? आदर सन्मान तारतम्य जाणे, प्रयोग समयो प्रसंग जाणे, कार्य कारण चिन्हे जाणे, विचक्षण बोलिका. असं समर्थाने उगाच नाही लिहून ठेवलं. नाही, हे बरोबर आहे तुमचं. आम्ही तुकाराम महाराजांना फॉलो करतोय ना. आनंद वाटला तुम्ही कुणाला तरी फॉलो करता. मग आपल्या या घरातल्या चालीरीती पण फॉलो करा ना, कारण तसं करणं मस्त आहे. आई साहेब, कपड्यांचाच विषय आहे ना, तर घातलीत की. अंग नीट झाकलंय आमचं, कपडे नीट स्वच्छ धुतलेले आहेत. कुठं वास येतोय का बघा ना, ना कुठं वास येतोय का बघा, सांगा मला. कपडे कॉटनचे आहे. कुठे डाग आहे का बघा, कुठं फाटलंय का बघा, ठिकाण बिघड लागलंय का बघा नाना. नाही ना, झालं की. मग राहिला विषय महागड्या कपड्यांचा, आपण कधी बडेजाव करतच नाही ना. तोच कमी केला पाहिजे नाना. तो कमी केला ना तर अनेक उघड्यांच्या अंगावर कापडे येतील. सुजित, तुम्ही खूप वाद घालता. जा, अशा प्रसंगी कुठले कपडे घालतात ते घाला, आमच्याशी वाद घालू नका. तर आई साहेब, आम्हाला जरा सांगा, कुठल्या कायद्यात, कागदपत्रात, शास्त्रात असं लिहिलंय की पूजेच्या दिवशी हे कपडे घालायचे, हे कपडे घातले की पाप लागते, हे कपडे घातले की पुण्य मिळतंय? गिव्ह मी प्रूफ माय मदर हायनेस. सांगा की. सांगो जाणती शकून, भूत भविष्य वर्तमान, त्यांचा आम्हासी कंटाळा, पाहून आवडती डोळा. काय लिहिलं तुकाराम महाराजांनी? असंच कॅज्युअल मध्ये बोलता बोलता आठवलं म्हणून बोललो. सगळंच कॅज्युअल मध्ये चाललंय सुजित, हे सगळं आठवायची वेळ नाहीये. बर, हे ना आई साहेब, आम्हाला सांगा की, कुठं लिहिलंय असं की पूजेच्या दिवशी कुर्ता पैजामा घालायचा? कोणी सांगितलं म्हणून नाही, आम्ही सांगितलंय म्हणून जा आणि कपडे बदलून या. तुमची बाष्कळ बडबड ऐकण्यात आम्हाला काडीचाही रस नाही. असं असतंय बघा नाना, गोड इथं पेट खाते. प्रेमानं बोलले असते तर जरूर बदलून आलो असतो. आता नाही. आता दिवसभर ह्याच कपड्यात हॉलच्या सोप्यावर मला पा फुलं वा. सुजितराव, अहो असं नका वागू.
थोर मोठ्यांचा अनादर करण्यात कसला आलाय अभिमान? अभिमान नाही ना गुरुमी, शेवटी आई साहेबांचं रक्त आहे, आम्ही बी त्यांच्याच वळणावर जाणार. त्यांची गुरुमी जर एक असेल ना, आमची 7 आहे. पण गुड मॉर्निंग नाना. जिलेबी खाणार का नाना? नाही, नको अहो घ्या की. नको नको. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्हाला चालते का जिलेबी? चालत्या धावत्या आणा इकडं. पवनलालची वाटतं हे जोरात आहे कार्यक्रम. मग हा तुम्हाला एक सांगू का? सांगा, आज ऐकायलाच बसलोय. तुम्ही की नाही या कपड्यांमध्ये एकदम बेकअप शेड मधले रणबीर कपूरच दिसताय बघा. है ना? थँक्यू. अजून एक सांगू का? हा, तुम्ही जर कुर्ता पायजमा घातलात ना तर लय भारी दिसाल. आई साहेबांच्या वतीने कन्व्हिन्स करायला आलाय. अहो नाही, चांगलाय चांगलाय. लय तण काय हो तुमच्या अंगात सुजित भाऊजी? अहो नाही म्हणजे मी सहज चालते. आज घरात पूजा आहे, एवढं झाक कार्य आहे, कशाला उगा बारक्या बारक्या गोष्टी मनाला लावून घेताय? म्हणजे तुमचं बरोबर आहे, सासूबाईंनी तुम्हाला रिक्वेस्टच करायला पाहिजे होती, पण आता नाही केली ना. मग जाऊ द्या की, तुम्ही मोठेपणा घ्या हा, आणि घाला की कुर्ता पायजमा. घालं की कुर्ता पायजमा. कळलं, आमच्या भैया साहेबांनी ऑप्शन बदलून तुम्हाला का निवडलं याचं कारण कळलं. लोकांना कन्व्हिन्स करण्यात पटायचं तुम्ही. अगं बाबो, झाला पण आहे म्हणजे तुम्ही कन्व्हिन्स. हत्ती, घोड, कुत्र, शास्त्र काय बी पाळा, गैरसमज पाळू नका हो. असतच कन्व्हिन्स होत नाही मी. एका अटीवर विचार करतो बघा. कंचेट. सलग 30 सेकंद कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड. एवढंच आहे. हा मग करते की. हा. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, पच्चा हा. जमल मला, जमल ते आता जरा. हा, कच्चा पापड पक्का पापड थांबा. कच्चा पापड पक्का पापड. एक काम करा, डोळे बंद करा, कॉन्सन्ट्रेट करून म्हणा, जमतंय बघा. असं म्हणताय? कच्चा पापड पक्का पापड, 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 कच्चा पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड. अहो झालं की, कुठे गेले? काय चाललं? हा, तर किती वेळा किती गोष्टी समजून सांगायच्या तुम्हाला. लग्न झालंय तुमचं, ढाले पाटलाची नवीन सून पूजेच्या दिवशी घराबाहेर उभं राहून असं काहीतरी आचरटासारखं बोलते, कसं दिसतं ते? सॉरी सासूबाई. एवढं म्हटलं की झालं? आम्हाला गाढवा पुढे गीता वाचायचीच नाही. आणि साडी नेसा चांगली, दागिने घाला, पूजा आहे घरामध्ये, पद्धतीनं राहा जरा. होय.
काय वहिनी कसा आहे कुर्ता? काय झालं? अच्छा, पापड खाल्ले वाटतं. तरीच म्हणलं चेहरा लय खुल्लाय. मोगरा मोगरा. भाऊजी तुम्ही काय काय तुमच्या बोला बोला. तुमच्यामुळे झालं सगळं. तुम्ही असं का केलं? बोला बोला, मोकळ्या व्हा. असं साठवून नाही ठेवायचं. बोला. मी बदलाच घेणार आहे याचा. अगाय शोभली की हो, ढाले पाटलांची सून शोभली. वाट बघणार मी बदल्याचा. हा? थांबा जरा. हो. मग आता खातोस का काय केलं? अगं अरे किती बघशील. अगं ती येताना दिसली म्हणून जस्ट बघितलं, बाकी काही नाही. बाकी काही नाही. नाही. नक्की? आलो. अरे 3 वेळा पाणी प्या. एकदा पाणी ताटात सोडून द्या. हातालाच लावायचा तुम्ही. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. निरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षजाय नमः. नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेंद्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्णाय नमः. गणपतीचं स्मरण करायचं. श्रीमन महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. तिथला सुपारीचा गणपती जो आहे तो तामणामध्ये ठेवून घ्या. वहिनी हाताला हात लावा. उजव्या हातात पळी घ्या. सरळ 5 वेळा पाणी घाला.
वहिनी हळद कुंकू वाहा. वहिनी हळद कुंकू वाहा. वहिनी नमस्कार नाही करायचा, गणपतीला हळद कुंकू वाहा. वहिनी तुम्ही नाही, गणपतीला हळद कुंकू वाहा. गणपती उचला, वरती ठेवून टाका. संजू, हा अरे रणजित, मी संजूला हाक मारले, तुला नाही काही. याच ना म्हणजे तिला हाक मारली की हाच होत येतो. या सीता आत्या बर का, रणजितच्या आत्या, आणि ते रावसाहेब. पाया पड त्यांच्या. भारी गोड आहे हा तुमची सून. या या रावसाहेब, ये माझं. कुसुमबाईनी खूप गोड आहे हा तुमची सूनबाई. आहे खरी. जणू काही दिवा घेऊन शोधून आणली तुम्ही तिला. लग्नात यायला जमलं नाही ना तुला? नाही जमलं. बरंच झालं. काय सुधरत नाही तू बघ. बोलून चालून सरंजामीच आहे रे. आधी जेवढं गडगंजे करून ठेवतायत अजून गडगंजे करतायत. सुंब जळला तरी पीळ सुटत नाही बघ यांचा. मे इनकमिंग म्हटलं यावं का आम्ही. या 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 हेमंतराव, कशी की बाई. नमस्कार नमस्कार नमस्कार. कसे आहात? नमस्कार. मालकीनबाई, वहिनी साहेब. थांबा.